नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल टीचर्स रिक्रुटमेंट 2025ची टेट झाली आहे. त्याच्या अनुषंगानं पोर्टलवरती याच पोर्टलवरती जिथे 2017चा टॅब आहे, 2022चा टॅब आहे, 25चा टॅब कधी उपलब्ध होईल याची उमेदवार आतुरतेने वाट पाहत असताना जरी रजिस्ट्रेशन सुरू झालं तरी पोर्टलवरती जागा किती येतील याच्याबद्दल साशंकता आहे आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळतच आहे. तर आता आपल्या हाती जी माहिती लागलेली आहे ती संचमनिता 2024नुसार ठाणे जिल्हा परिषदेची सोबतच ठाणे महानगरपालिकेची. तर मित्रांनो, या जिल्हा परिषदेअंतर्गत जेवढे तालुके येतात त्यांच्या जागा किती आहेत, कोणत्या विषयासाठी आहेत याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच तुम्ही जो RTI टाकण्याचं आपण जे आव्हान केलेलं आहे, तुम्ही RTI प्रत्येक नपा, ZP, जिल्हा परिषद वेगवेगळ्या आस्थापनांना 1 ते 12च्या जे टाकत आहात ते तुम्ही टाका आणि तुम्हाला जर माहिती मिळाली तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून सर्वांना हक्काची नोकरी मिळण्यासाठी दिलासा नक्कीच मिळेल. संचमान्यता अजूनही कोर्टामध्ये निर्णय पेंडिंग आहे, त्याच्यावरती काही झालेलं नाही आहे. त्यामुळे यांना त्या मार्गानं जागा कशा वाढतील यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्व प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला यश येईलच याच विश्वासासह चला तर मित्रांनो सुरुवात करूया. मित्रांनो, ठाणे जिल्हा परिषद ठाणे संचमान्यता 2024-25नुसार कार्यरत रिक्त पदांची माहिती 31 मार्च 2025 अखेरनुसार ह्या जागा आपण पाहणार आहोत. सोबतच ठाणे महानगरपालिका त्याच्यामध्ये माध्यमिक विभागामध्ये एक RTI टाकला होता दीपक सरांनी, तो सुद्धा आपल्याला प्राप्त झालेला आहे. तुम्हाला जर असे RTI थ्रू माहिती मिळाली तर सर्वांना पोचवा, कारण आपल्या या परिवाराच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना दिलासा मिळणार आहे आणि जिथे RTI थ्रू माहिती मिळणार नाही तिथे आपण स्वतः फॉलोअप घेणार आहोत. सो ही शिक्षक भरती जरी एका नोकरीसाठी असली तरी बाकी सर्वांनी जर प्रयत्न केले तर मात्र नक्कीच जास्त जागा येतील यामध्ये शंकाच नाही आहे. तर मित्रांनो, ठाणे ZP अंतर्गत या ज्या जागा 2022-23च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये द्यायला हव्या होत्या, परंतु त्या दिलेल्या नव्हत्या. त्यामुळेच आता या जागा शिक्षक भरती 2025साठी येणार आहेत अशी माहिती आपल्याला हितचिंतकांकडून मिळालेली आहे. तर आपण पाहत आहोत की व त्यासोबतच काही उमेदवारांचं म्हणणं आहे, मॅडम दुसरा टप्पा होईल का? तर मित्रांनो, दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा करण्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचा जो रिक्तापत्र राऊंड आहे त्याच्यामध्ये कोणताही सध्या शालेय शिक्षण विभाग पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे आता या जागा टेट 2025ला देण्याचा त्यांचा निर्धार आहे. ही बातमी आपल्याला समजलेली आहे. जर याच्याबद्दल कोणाला आक्षेप असेल तर तुम्ही स्वतः जाऊन शालेय शिक्षण विभागाकडे जाऊन चौकशी करू शकता. सत्य आपण बोलत आहोत, कारण जे आपल्या समोर आहे ते न सांगून सुद्धा आणि सांगून सुद्धा सांगणं गरजेचं आहे, कारण सत्य हे नेहमी कटू असतं. मित्रांनो, तालुका आहे कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर. आणि आपण इथं पाहत आहोत की तिथं पेसा, नॉन पेसा म्हणजे अर्थातच बिगर पेसा किती जागा आहेत, पेसा किती जागा आहेत आणि एकूण किती जागा आहेत याच्या अशा पाच तालुक्यांची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. पेसा क्षेत्रांतर्गत भरतीसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट अशी की 50% शिक्षक भरतीसाठी मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे 2022मध्ये जशी पदभरती झालेली आहे त्यापेक्षा जास्त पदभरती या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, इथे आपण मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे असे 3 रकाने आहेत. तर आपला विषय आहे तो रिक्त पदांचा. आपण कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर इथे एकूण रिक्त पदे पाहणार आहोत. तर तुम्ही आता ही जी रिक्त पदे पाहत आहात तिथं तुम्ही व्यवस्थित हा जो स्क्रीनशॉट तुम्ही जरी मारून घेतला तरीसुद्धा चालेल. त्याच्यामध्ये आपण पाहत आहात की कल्याणमध्ये एकूण ज्या विषयानुसार तुम्ही जागा व्यवस्थित पाहू शकता. कल्याण या तालुक्यामध्ये 124 जागा रिक्त आहेत. त्याच्यामध्ये पेसा क्षेत्राअंतर्गतली एकही नाही आहे. सोबतच अंबरनाथमध्ये 120 जागा रिक्त आहेत. सोबतच भिवंडीमध्ये 150 जागा रिक्त आहेत आणि शहापूरमध्ये मुरबाडमध्ये 174 आणि शहापूरमध्ये 190 असा या जागांचा काही तालुके खालीवर झाले असतील मित्रांनो, परंतु हे लक्षात घ्या एकूण ठाणे ZPमध्ये 756 जागा असून त्याच्यामध्ये बिगर पेसाच्या 493
आणि पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या 276 अशा जागा आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जागा कोणत्या आहेत तर उपशिक्षक, आणि अर्थातच अजून एकदा इथंसुद्धा जी बाजी मारलेली आहे ती म्हणजे विज्ञान या विषयानं. तर मित्रांनो, सोबतच आपण पाहणार आहोत की ठाणे महापालिकेचा जो महानगरपालिकेचा जो GR टाकलेला आहे त्याच्यानुसार किती जागा आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. थोडक्यात एक लक्षात येतं हा पूर्ण चार्ट पाहता, समाजशास्त्राच्या जागा ह्या अतिरिक्त ठरत आहेत आणि बाकीच्या जागा आहेत त्या बऱ्यापैकी येताना तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला तर मित्रांनो, आपण तो RTI पाहूया. मग आपण पाहतो की हा जो RTI आहे तो ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या जागा किती आहेत त्याच्यासाठी टाकण्यात आला होता. हा जो आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट आहे 2025-26 नुसार त्यांनी हा दिलेला आहे. मित्रांनो, RTI करा, घरी बसल्या तुम्ही 10 रुपयेमध्ये RTI करू शकता आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन मागू शकता. तर हा जो RTI का करण्यात आला, सध्या 15 मार्च 2024च्या GR कला, क्रीडा, कार्यानुभव आणि संगीत याच्या विषयासाठी भरती होत असताना जे काही प्रपोर्शन दिलेलं आहे त्याचं फॉलो केलं जाते की नाही हे सुद्धा एकदा पाहायचं होतं, म्हणून हा RTI टाकण्यात आला होता. आणि त्याच्यानुसार आपण हे एकूण विद्यार्थी संख्या आणि 9वी 10वी आणि एकूणसुद्धा आपण पाहत आहोत. ठाणे महानगरपालिका ठाणे याच्यासाठी हा RTI टाकण्यात आला होता. आणि त्याच्यानुसार विषय होता की 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत आणि असे काही प्रश्न होते. त्यामुळे आता जेव्हा इथं प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेतील नवीन संचमानीनुसार 1ली ते 6वी, 6वी ते 8वी मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, 6वी ते 8वी परवडणाऱ्या रिक्त पदांची यादी मिळवणे. तर त्यांनी डायरेक्ट सांगितले की माध्यमिक विभागाशी निगडीत नाही आहे. त्यामुळे हा फक्त माध्यमिक विभागाला टाकलेला GR असल्यामुळे त्यांनी ती माहिती दिली नाही आहे. आणि जेव्हा ह्यांनी बघा इथं 2023-24च्या संचमानीनुसार रिक्त पदे त्यांनी अतिरिक्त दिलेली आहेत. नंतर आता रिक्त पदे आहेत 14 मराठीसाठी आणि अतिरिक्त आहेत 10 ते उर्दू माध्यमचे अतिरिक्त झाल्याचं आपल्या. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे जे प्रपोर्शन दिलेलं आहे आता 24-25च्या संचमानीनुसार सुद्धा असंच जवळपास हा जो आकडा तो आपल्याला दिसतोय. त्या माध्यम बघा, मराठी माध्यम रिक्त पदे आहेत 6 आणि उर्दू अतिरिक्त आहेत 10. तर आता त्याच्या पद्धतीने त्यांनी 23 संचमानी मंजूर पदे दर्शवले आहेत. त्यांनी ते क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आणि जो काही जे वैध जो पटसंख्या आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये लावलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की 15 मार्च 2024च्या कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयासाठी तो GRचं इम्प्लिमेंटेशन होताना दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या विषयाच्या कुठल्या झेडपीमध्ये किती जागा आहेत या संदर्भात RTI टाकत चला, माहिती घेत चला. कारण हा लढा एकाचा नाही आहे आणि एकाच्या नोकरीचा जरी प्रश्न असला तरीसुद्धा जेव्हा तुम्ही सर्वांचा विचार कराल तेव्हा तुम्हाला तुमची नोकरी आपोआपच मिळेल, यात शंकाच नाही आहे. कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है. हा एक कानमंत्र लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर कुठं RTI टाकणार असेल तर मात्र नक्की आपल्याला पाठवा. टेलिग्राम, WhatsApp, Instagram, FB कुठेही पाठवू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल ID आहे balusha.xb@gmail.com, तिथे तुम्ही पाठवू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड.